हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलीजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. हिंदू पंचांगानुसार सन 2026 हे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. अधिक मास असल्यामुळे हे 13 महिन्याचे असणार आहे. तर 17 मे 2026 ते 15 जून 2026 या दरम्यान अधिक मास राहणार आहे. म्हणजे धोंड्याचा महिना आपण म्हणतो. याला पुरुषोत्तम मास पण म्हणतात. हा महिना दान, धर्म, पूजापाठ यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही केलेल्या पूजापाठ, दान, धर्म याला अनंत पटीने फळ मिळते. या महिन्यामध्ये केलेल्या कर्माचे फळ हे अनेक पटीने वाढते. अधिक मास हा दर 3 वर्षांनी येतो. हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. अधिक महिन्यामध्ये भगवान विष्णूच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा जप केल्याने शांती आणि आपल्याला पुण्य लाभते. अधिक मासामध्ये जप, तप, दान, धर्म, पूजापाठ, गोमातेची सेवा हे असे पुण्यकारक मानले जाते. दानात तुम्ही वस्त्रदान, दीपदान, अन्नदान अत्यंत शुभ मानले जाते. तांब्याचे भांडे सुद्धा तुम्ही दान करू शकता. हे खूप शुभ आहे. त्यात तुम्ही 33 अनारसे दान करावे व या महिन्यात गंगा स्नानाला खूप महत्त्व आहे. तुमचे जाणे शक्य होत नसेल तर तुम्ही रोज अंघोळीच्या पाण्यात गंगाजल टाकावे. याने आपल्याला पुण्य प्राप्त होते. या महिन्यात आपल्याला देवघरात देवासमोर समजा तुपाचा अखंड दिवा लावायचा आहे. यामुळे आपल्या हातून ज्या काही चुका झाल्या असतील त्याचे क्षालन होत असते आणि घरात सुखशांती, ऐश्वर्य लाभते. ह्या महिन्यात पुरुषोत्तम मासाचे पठण खूप महत्त्वाचे मानले गेले आहे. कोणी दोंडी महात्म्य म्हणतं. हे दोंडी महात्म्य वाचल्याने सुद्धा खूप आपल्याला म्हणजे त्याचं पुण्य प्राप्त होत असते. हे शक्य नसल्यास तुम्ही भागवत पठण करावे. ह्या महिन्यामध्ये विष्णू सहस्त्रनाम पठण हे खूप महत्त्वाचे आहे. तुम्ही विष्णू सहस्त्रनाम सुद्धा संध्याकाळी पठण केले तर त्याचे सुद्धा आपल्याला पुण्य प्राप्त होत असते. त्यामुळे तुम्ही अवश्य नाहीच काही जमलं तर विष्णू सहस्त्रनाम पठण करावे आणि खूप शुभ आहे. अधिक महिन्यामध्ये शुभ कार्य करू नये. ह्या महिन्यामध्ये शुभ केल्याने आपल्याला शुभ फळ मिळत नाही. अधिक महिन्यामध्ये सात्विक अन्न म्हणजे सेवन करावे. लसूण, कांदा खाऊ नये. अधिक मासामध्ये म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये जावयाला, लेकीला लक्ष्मी-नारायण रूप मानून त्यांचा मान-सन्मान करावा व 33 अनारशाचा आपल्याला तांब्याच्या ताटामध्ये त्यांना वाण द्यायचे आहे. तर असं म्हणजे पूर्ण आपल्या लेक जावयाचा सगळा यथासांग असं मान-सन्मान करायचा आहे. ओटी भरायची आहे लेकीची. तिला जोडवे, बांगड्या, साडी आणि जावयाला कपडे हे असं सगळं वाणामध्ये देऊन त्यांचा मान-सन्मान करायचा आहे. तर त्यामध्ये आपल्याला एक ताट घ्यायचे आहे. ताटामध्ये तुम्हाला तांब्याचा दिवा घ्यायचा आहे. कपडे, वाण म्हणून देण्याची परंपरा आहे. याला धोंड्याचे वाण आपण असे म्हणत असतो. हे दर 3 वर्षांनी येणाऱ्या अधिक मासाला हे 33 दान करण्याला खूप महत्त्व आहे. तुम्ही यथाशक्ती दान देऊ शकता. तुम्ही छोटे-छोटे 33 वस्तू जरी बदाम 33, काजू 33, मनुका 33 असे जरी 11 वाण, 5 वाण जरी दिले तर त्यासाठी ते सुद्धा खूप शुभ आहे. तुम्हाला यथाशक्ती जे जमतील तसे तुम्ही बत्ताशाचं सुद्धा वाण देऊ शकता 33. हे जावयाला द्यायचं आहे, देवाला द्यायचं आहे, गोमातेला द्यायचं, गंगेला देऊ शकता तुम्ही. यथाशक्ती तुम्हाला जितके दान करता येईल तितकं तुम्ही ह्या महिन्यामध्ये दान केल्याने खूप अधिक आपल्याला अधिक पटीने पुण्य मिळते आणि आपले अडचणी सुद्धा नाहीशा होतात. आपण दान धर्म केल्याने आपल्या घरामध्ये बरकता येते. अजून ऐश्वर्य लाभते. त्यामुळे हे महिना म्हणजे खूप आपला प्रभावशाली आहे. आपण जितक्या सेवा करू त्याचा आपल्या घरावर प्रभाव पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला जशा छोट्या-छोट्या वस्तू जरी 33 तुम्ही दिल्या यथाशक्ती तुमच्या, तरी त्याचा आपल्याला पुण्य प्राप्तच होणार आहे. तर तुम्ही हे म्हणजे धोंड्याच्या महिन्यामध्ये आवर्जून हे वाण द्याच तुम्ही. देवाला पण देऊ शकता. दीपदानाला पण खूप महत्त्व आहे. तुम्ही दीपदान केल्यामुळे लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद प्राप्त होतात. तुम्ही दीपदान सुद्धा देवा मंदिरामध्ये एखादी तुम्ही समई, दिवा हे दान करू शकता. हे सुद्धा आपल्याला खूप म्हणजे भगवान विष्णूंचे आशीर्वादच प्राप्त होतात. आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून जर फारच महत्त्वाचा मानला जातो हा महिना. त्यामुळे भगवान विष्णूंची विशेष कृपा आपल्यावर होत असते आणि आशीर्वाद पण प्राप्त होत असतात. जर हे तुम्ही आवर्जून ह्या महिन्यामध्ये केलं तर तुम्हालाही तुमच्या म्हणजे घरामध्ये तुमची प्रगती उंचावर जाईल आणि तुम्हाला सुद्धा फरक जाणवेल, की आपल्या ह्या महिन्यामध्ये आपल्या घरामध्ये खूपच प्रगती झाली, खूप आपल्या घरात बरकत आली. हे पुण्यकाळ म्हणजे महिन्याच पुण्यकाळाचा आहे. त्याच्यामुळे पूजापाठ हे आपल्या घरात जर झाले, तर घरातले सुद्धा नकारात्मक वातावरण नाहीसे होते. तुम्ही धोंडी महात्म्य घरात वाचू शकता. विष्णू सहस्त्रनाम सुद्धा घरात पठण करू शकता. जर तुम्हाला शक्य समजा
वाचणं शक्य होत नसेल, तर तुम्ही मोबाईलवर लावून सुद्धा ऐकू शकता. घरात आपल्याला ऐकल्याने सुद्धा घरातले कंपनं हे म्हणजे सकारात्मक ऊर्जेचे तयार होतात. त्यामुळे घरात सुद्धा प्रसन्न वातावरण तयार होते. तर हे छोटे-छोटे उपाय तुम्ही करून बघा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.